साम्राज्य न्यूज, सामान्यांचा असामान्य आवाज। गुरुवारी शासकीय विश्रामगृह पंढरपूर येथे या बैठकीस महसूल मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर, खासदार डॉक्टर जयसिद्धेश्वर महास्वामी, आमदार रणजितसिंह मोहिते पाटील, समाधान आवताडे, बबनराव शिंदे, राम सातपुते, शहाजीबापू पाटील, सुभाष देशमुख, माजी आमदार प्रशांत परिचारक, विभागीय आयुक्त सौरभ राव, जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर, कोल्हापूर परिक्षेत्राचे पोलीस महानिरीक्षक मनोज लोहिया, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी, पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे, मंदिर समिती सह अध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर, प्रांत अधिकारी गजानन गुरव आदी जण उपस्थित होते। भूसंपादनासाठी आवश्यक जमिनीची मोजणी करून प्रस्ताव तयार करावा, भूसंपादन लवकरात लवकर होण्यासाठी प्रयत्न करावेत अशा सूचना करून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, स्थानिकांचे पुनर्वसन करताना ज्यांचा व्यवसाय आहे त्यांना तिथेच प्राधान्याने जागा देऊ। रहिवाशांना बहुमजली इमारतीत घरे आणि मोकळा प्लॉट किंवा भरीव नुकसान भरपाई देण्याचा विचार करण्यात येईल। मात्र स्थानिक लोकप्रतिनिधींनी चर्चा करून पंढरपूरचा चांगला विकास करण्यासाठी सुवर्ण मध्य साधावा असंही ते म्हणाले। रस्ते, रिंग रोड, पाणी पुरवठा आदी पायाभूत सुविधांसाठी पहिल्या टप्प्यात निधीची मागणी करून कामे सुरुवात करण्यास प्राधान्य द्यावे असं स्पष्ट करून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, पंढरपूर तीर्थक्षेत्र विकासासाठी अप्रतिम आराखडा करूया, त्यापेक्षा अधिकच्या सुविधा नागरिकांना उपलब्ध व्हाव्यात, चांगल्या दर्जाचे रस्ते तयार करावेत, मंदिर आणि मंदिर परिसराचा विकास करताना बाधित होणाऱ्या ऐतिहासिक पुरातन मूळ वास्तूंचे अभियांत्रिकीतील आधुनिक तंत्रज्ञानाद्वारे जतन करावे अशाही सूचना यावेळी देण्यात आल्या।